नमस्कार. BMS फर्स्ट इयर संहिता अध्ययन 1 या विषयातील आज आपण चरक संहितेमधील अध्यायवाईज जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे तुम्हाला पेपरच्या दृष्टीने गरजेचे आहेत किंवा जे वारंवार विचारलेले आहेत आणि खूप इम्पॉर्टंट वेटेज त्यांना दिलेलं आहे, जास्त मार्कांचं वेटेज आहे, तर तसे पॉईंट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण अष्टांग हृदयमधील इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितले होते किंवा मेन पॉईंट्स टू स्टडी बघितले होते. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो देखील चॅनलवर अपलोडेड आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता. आज या व्हिडिओमध्ये आपण चरक संहितेमध्ये जे तुम्हाला सिलेबसनुसार 12 अध्याय आहेत, 1 ते 12 अध्याय, तर त्या 12 अध्यायांचे आपण कोणते कोणते पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत आणि ते तुम्ही अभ्यास करत असताना बिलकुल स्किप नाही केले पाहिजे, त्यांना वाचलं पाहिजे, तर ते पॉईंट्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि अष्टांग हृदयाला तुम्हाला 50 मार्क आहेत आणि चरक संहितेला तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये 50 मार्कांचं वेटेज आहे. तर सुरुवातीला बघूयात चरक संहितामध्ये पहिला अध्याय आपला दीर्घजीविती अध्याय. तर मी तुम्हाला अष्टांग हृदयाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की असे काही चॅप्टर आहेत जे तुम्हाला चरक संहिता आणि अष्टांग हृदय दोन्हीकडे बऱ्यापैकी सेम आहेत, फक्त जो वेगळा कंटेंट दिलेला आहे किंवा वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तेवढं तुम्ही कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा, म्हणजे तिथे तुमचा तो वेळ वाचेल आणि ते दोन्हीकडे अध्याय सेपरेट स्टडी करण्याची गरज नाही आहे. एक साथ तुम्ही दोन कंपॅरेटिव्हली स्टडी करू शकता, फक्त जे वेगळं दिलेलं आहे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर पहिल्या अध्यायामध्ये दीर्घजीविती अध्यायामध्ये सुरुवातीला आयुर्वेदाची दैवी परंपरा सांगितलेली आहे, त्याचं अवतरण सांगितलेलं आहे, त्याचे सिक्वेन्स एकदा बघून घ्या. MCQमध्ये विचारतात किंवा SAQ विचारू शकतात. त्यानंतर षटपदार्थ कोणते आहेत, आयुर्वेदाची परिभाषा, पर्याय, लक्षण दोघांचीही करून ठेवा. कधी कधी पेपरमध्ये तुम्हाला वाटतं किंवा वाचताना वाटतं की हा प्रश्न तर खूप इझी आहे, हा कशाला पेपरला विचारतील, पण कधी कधी पेपरमध्ये असे सिंपल प्रश्नसुद्धा येतात, मग आपण ते केलेले नसले तर मग तिथे आपले मार्क्स जातात. तर ते सुद्धा प्रश्न जे छोटे छोटे आहेत ते सुद्धा व्यवस्थित करा. त्यानंतर हितकर अहितकर आयुची लक्षणं, त्याचे श्लोक दिलेत. त्यानंतर द्रव गुण कर्म यांची लक्षणं, आयुर्वेदाचे प्रयोजन व्यवस्थित करा, त्याचा श्लोक पाठ करा. रोगाचे त्रिविध हेतू, दोषांचे गुण आणि त्यांची चिकित्सा, त्यानंतर जे षड्रस आहेत त्यांचे लक्षण, कार्य, दोष प्रकोप, साधर्म्य वैधर्म्य, द्रव्याचं वर्गीकरण, पंचमहाभूत, त्यानंतर मूत्र दुग्ध प्रकार ते सुद्धा दिलेलं आहे या अध्यायामध्ये, ते एकदा बघून घ्या. त्यानंतर सर्वोत्तम वैद्य कसा असावा, त्याचा श्लोक, त्याचे काय गुण आहेत. तर हे सर्व बेसिक बऱ्यापैकी पहिल्या अध्यायामध्ये सर्व बेसिक कन्सेप्ट शॉर्टमध्ये आलेले आहेत, तर ते एकदा बघून घ्या. त्यानंतर दुसरा अध्याय आहे अपामार्ग तंडुली अध्याय. या अध्यायामध्ये तुम्हाला पंचकर्म उपयोगी द्रव्यांचं वर्णन आलेलं आहे, जसं की वमन, विरेचन, शिरोविरेचन, आस्थापन, अनुवासन बस्तीसाठी कोणते द्रव्य वापरले जातात. कमीत कमी मेन प्रत्येक कर्माचे तुम्हाला 3-4 ड्रग माहिती पाहिजेत. त्यानंतर यवागूंचं वर्णन आलेलं आहे, 28 यवागू सांगितलेले आहेत. त्यानंतर चिकित्सेसाठी आवश्यक पात्रताचे 5 लक्षणं दिलेले आहेत, ते एकदा बघून घ्या. एवढ्या 2 ते 3 गोष्टी या अध्यायातनं करा. त्यानंतर आरगवदी अध्यायामध्ये 32 लेप आलेले आहेत, ते नावं एकदा बघून घ्या, त्यांचं थोडंफार कंटेंट बघा. त्यानंतर षडविरेचन 17शी अध्याय 4, त्यामध्ये 600 वमन विरेचन योगांचं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर कषायाचे 5 स्त्रोत आणि 5 कषाय कल्पना आलेल्या आहेत. 5 कषाय कल्पना एकदा व्यवस्थित बघून घ्या, कशाचा अर्थ काय होतो. श्लोक पाठ असतील तर श्लोक करा. त्यानंतर मात्राशीती अध्याय 5, त्यामध्ये आहाराची योग्य मात्रा काय ते सांगितलेलं आहे. स्वस्थवृत्तासंबंधित वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतर धूमपान, अंजन, नस्य, दंतधावन, अभ्यंग इत्यादींचे लाभ आणि निषेध आलेले आहेत, ते एकदा बघून घ्या. तर हे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला अष्टांग हृदयामध्ये सुद्धा दिनचर्यामध्ये आलेलेच आहेत, फक्त चरकांनी काय वेगळं सांगितले किंवा काय वेगळे पॉईंट्स सांगितलेत, कोणामध्ये निषेध सांगितलेत, ते एकदा बघून घ्या. त्यानंतर तस्याशीती अध्याय, तर हा आपला ऋतुचर्या अध्याय जो आहे अष्टांग हृदय, त्यामध्ये बऱ्यापैकी सिमिलॅरिटीज आहेत, फक्त वेगळे पॉईंट्स एकदा बघून घ्या. सुरुवातीला मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आदानकाल, विसर्गकाल ह्याचं जे क्लासिफिकेशन आहे ते व्यवस्थित माहिती पाहिजे, कोणता ऋतू कोणत्या काळात येतो ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 6 जे ऋतू आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये काय आहार विहार आहे, पथ्य, कोणते पंचकर्म उपचार करायचे नाही करायचे, दोष प्रकोप काय आहे, तर हे माहिती पाहिजे. कोणताही एक ऋतू तुम्हाला SAQ LAQमध्ये विचारू शकतात. तसंच हंसुदकाचं वर्णन आलेलं आहे, तो सुद्धा एक प्रॉपर SAQ आहे आणि बऱ्याचदा विचारलेला सुद्धा आहे. ऋतुसंधी एकदा विचारलेला आहे, तर ते व्यवस्थित एकदा बघून घ्या. त्यानंतर ओक सातम्याची परिभाषा काय ते बघून घ्या. तर तस्याशी त्या अध्यायामध्ये एवढ्या गोष्टी करा. सर्व ऋतू हे महत्त्वाचे आहेत, कोणताही स्किप करू नका. बऱ्यापैकी सर्व ऋतूंचा कॉमन फॉर्मॅट आहे, तो एकदा बघून घ्या आणि समजून घ्या, जेणेकरून तुम्ही पेपरमध्ये ते लिहू शकता. तुम्हाला वाटेल की 6 ऋतू आहेत, अवघड आहे, परंतु काय करा, जसं तुम्हाला सोप्या पद्धतीने गोष्टी लक्षात ठेवता येतील तशा गोष्टींनी लक्षात ठेवा, प्रॅक्टिकली लक्षात ठेवा. मराठीमध्ये जर आपण त्या ऋतूंना कशाशी रिलेट करतो, त्यानुसार आहार विहार काय करतो, स्वतः काय करतो ते लक्षात ठेवा. फक्त जे ग्रंथात सांगितलं आहे ते वेगळं काय सांगितलं आहे स्पेशल त्या ऋतूबद्दल, ती गोष्ट ती तेवढी तशीच लक्षात ठेवा. त्यानंतर 7वा अध्याय न वेगान धारणी अध्याय, त्यामध्ये तुम्हाला धारणी अधारण्य वेग सांगितलेले आहेत. अधारण्य ते त्यांची संख्या किती, त्याच्यानंतर कोणते आहेत आणि अधारण्य वेगांचे लक्षण आणि त्यांची चिकित्सा, या दोघांचं वर्णन आलेलं आहे चरक संहितेमध्ये. तर त्याचा एक सुंदर चार्ट दिलेला आहे बुकमध्ये, तर जर तुम्ही बघितला नसेल तर तो चार्ट बघा आणि त्यानुसार स्टडी करा. त्यानंतर व्यायामची व्याख्या, लाभ, निषेध, अयोग्य,
तर हे सुद्धा पेपरमध्ये विचारतात. व्यायामाचे लाभ लिहा किंवा व्यायामाचा निषेध, अयोग्य व्यक्ती कोण आहे, त्यानंतर शरीर प्रकृती, आगंतुक व मानस रोग, त्यांची कारणे आणि चिकित्सा, आणि दधी सेवन विधी आणि त्याचा निषेध. दधी सेवनसुद्धा बऱ्यापैकी SAQला विचारण्याचा टॉपिक आहे, तर तो व्यवस्थित स्टडी करा. म्हणजे या अध्यायातून तुम्हाला धारणे अधारणे वेग म्हणजे काय, त्यांची नाव संख्या, त्यानंतर लक्षण चिकित्सा अधारणे वेगांची, व्यायाम आणि दधी सेवन हे जास्त लक्ष देऊन करा. त्यानंतर 8वा अध्याय इंद्रिय उपक्रमणे अध्याय, त्यामध्ये मन, पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रियांचं वर्णन आलेलं आहे आणि थोडंफार सदवृत्त आलेलं आहे, ते एकदा बघून घ्या. तर हे जे मी गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे, जर तुमच्या बाजूला संहिता असेल तर लगेच तुम्ही मार्क केलं तरी चालेल किंवा नोट्समध्ये मार्क करा. पण काही करून हे तुम्ही लक्षात ठेवा की हे पॉईंट्स आपल्याला स्किप करायचे नाही आहेत, हे पॉईंट्स बिलकुल आपल्याला पाठ करायचे आहेत किंवा हे स्टडी व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर 9वा अध्याय खुड्डाक चतुष्पाद अध्याय, त्यामध्ये चिकित्सा आधार चतुष्पाद सांगितलेले आहेत, त्यांचे गुण सांगितले, ते 4 पाद कोणते आणि त्यांचे काय गुण आहेत. श्लोक पाठ असतील तर श्लोक करा. त्यानंतर चिकित्सेमधील वैद्याची प्रधानता काय आहे, प्राणाभिसार वैद्याचे लक्षणं. नंतर नेक्स्ट 10वा अध्याय महाचतुष्पादी अध्याय, त्यामध्ये साध्य व असाध्य रोग सांगितलेले आहेत, त्याचे प्रकार आणि लक्षणं, रोगाची लक्षणं आणि त्यांची परीक्षा कशी करावी ते सुद्धा सांगितलेलं आहे. नेक्स्ट 11वा अध्याय तिस्त्रेष्णीय अध्याय, त्यामध्ये 3 येशणांचं वर्णन आलेलं आहे. 3 येशणा SAQमध्ये विचारू शकतात, तर SAQसाठी व्यवस्थित करा. त्या कोणत्या आहेत MCQमध्ये विचारू शकतात. पंचमहाभूते व आत्मा, त्यानंतर चतुर्विध परीक्षा कोणत्या आहेत आणि त्याचं थोडंफार कंटेंट बघून घ्या. आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान आणि युक्तिप्रमाण. त्यानंतर सप्तत्रिक, 7 त्रिक कोणते आहेत, तर त्रयोपस्तंभ, त्रिविध बल, त्रिविध आयतन, त्रिविध रोग, रोगांचे त्रिविध मार्ग, वैद्य 3 प्रकार आणि त्रिविध औषधं. त्यानंतर हा झाला 11वा अध्याय. नेक्स्ट 12वा अध्याय, त्यामध्ये वातकलाकली अध्याय, यामध्ये बऱ्यापैकी दोषांचं वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये प्राकृत, वात, पित्त, कफ यांचे गुण, त्यानंतर आत्मरूप, कर्म, स्थान आणि प्रकार, म्हणजे बऱ्यापैकी क्रियाशरीरचा महत्त्वाचा पार्ट जो आहे तो तुम्हाला 12व्या अध्याय म्हणजे वातकलाकली अध्यायामध्ये येतो. तर जर तुम्हाला माहिती असेल की क्रियाशरीरच्या पेपर 1मध्ये तुम्हाला दोषांचं वर्णन आलेलं आहे किंवा सर्व दोषांबद्दल बऱ्यापैकी कंटेंट आहे, तर तेच तुम्हाला या अध्यायामध्ये आहे. तर हा जर अध्याय तुम्ही व्यवस्थित केला तर तो तुम्हाला नक्कीच क्रियाशरीरसाठी सुद्धा फायदेशीर ठरेल आणि संहितामध्ये सुद्धा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर हे जो 12वा अध्याय तो जरा व्यवस्थित स्टडी करा. त्यामधनं MCQ, SAQ, LAQ येण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा जर अध्याय तुम्ही कंप्लीट केला तर तुम्हाला नक्कीच तिथे पेपरमध्ये फायदा होणार आहे. प्रत्येकाचे वात, पित्त, कफाचे प्रत्येकाचे 5 प्रकार आहेत, त्यांचे कर्म काय आहेत ते बघून घ्या. तर हे होतं चरक संहिता संबंधित 1 ते 12 अध्यायामध्ये कोणते कोणते पॉईंट स्टडी करायचा त्याचा व्हिडिओ. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओसुद्धा चॅनलवर अवेलेबल आहेत. लवकर जर तुम्ही ते पाहिले नसतील तर लवकरात लवकर पाहून घ्या. एक्झाम जवळ आलेली आहे. युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने जे जे महत्त्वाचे तुम्हाला वाटत असेल ते सर्व या चॅनलवर तुम्हाला अवेलेबल आहे, ते एकदा बघून घ्या. आणि जर अष्टांग हृदयचा तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स टू स्टडीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो देखील अवेलेबल आहे, तो देखील पाहून घ्या. तर आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा इसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.